हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी प्रतिभा, लातूरची सखी प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आपण उलन मॅट रांगोळीचे वेगवेगळे डिझाईन्स आपण रोज एक डिझाईन अशी शिकत असतो. तर त्यामध्ये बघा, ही एक डिझाईन शिकवलेली आहे ताटाभोवतीची रांगोळी. तर आज आपण घेतो इथे कलश, मंगल कलश आपण कुठल्याही प्रसंगी वापरू शकतो. हे सत्यनारायणाच्या पूजेसाठी बॅकड्रॉप म्हणून किंवा पुढे आपण छान असं फ्लोअरला ठेवण्यासाठी किंवा दरवाजात एकदम समोर आपण दरवाजाच्या लावू शकतो, साईडच्या भिंतीवरती वगैरे, किंवा घरात भिंतीवरती हे चिटकावू शकतो. हे सुंदर असं मंगल कलश आहे. लग्न कार्यामध्ये पूजेसाठी वगैरे खूप सुंदर दिसतं. तर इथे बघा, मी हे मंगल कलश जे आहे तर तिथे ड्रॉ करून घेतलेलं आहे. रेक्झिन वापरते मी इथे बेससाठी. आणि तुम्हाला ह्या मंगल कलशाचं ट्रेसिंग म्हणजेच डिझाईन काढून हवा असेल तर आपल्याकडे ते डिझाईनसुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना कोणाला हवा असेल तर स्क्रीनवरती मी नंबर दिलेला आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, त्या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. मी तुम्हाला छान छान अशा छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर इथे बघा, आता मंगल कलशासाठी मी साईडला एकदम बाउंड्री म्हणून डार्क चॉकलेटी कलर मी इथं वापरून घेते आहे. आणि छान असं बघा ड्रॉ करून घेतलेलं. जवळजवळ हे 1.5 फुटाचं कलश आहे आणि आकार वगैरे खूप सुंदर आलेला आहे, तुम्ही पण बघू शकता. त्यात पूर्ण बाउंड्री आपण इथे देऊन घ्यायची आहे, सुंदर अशी. आणि मी इथं बेससाठी रेक्झिन वापरलेला आहे. तुम्हाला कॅनव्हास हवा असेल तर कॅनव्हासही वापरू शकता किंवा नॉनवनही वापरू शकता, जसं तुम्हाला आवडेल किंवा तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या चॉईसनुसार वापरू शकता. शिवाय आपल्याकडे मटेरियल सर्व उलन मॅट रांगोळी बनवण्यासाठी जे काही मटेरियल लागतं ते सर्व मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे. किटसुद्धा अवेलेबल आहे. उलन, त्याच्यानंतर रेक्झिन, स्टिक, गन, सगळं साहित्य अवेलेबल आहे. रांगोळीच्या डिझाईन ज्या आहेत तर त्या डिझाईन, भरपूर डिझाईन आपल्याकडे आहेत. तर जे कोणते हवे आहेत ते त्यासाठी तुम्ही मेसेज करायचा आहे. तर आता इथं बघा, पूर्ण बाउंड्री झालेली आहे, वरचासुद्धा भाग झालेला आहे. आणि मी इथं डार्क ग्रीन कलर घेतलेला आहे. डार्क ग्रीन कलरने मधल्या ज्या पट्ट्या होत्या तर त्या पट्ट्यावरती अशा प्रकारे ग्रीन कलर लावून घेते. तर अगोदर बाउंड्री करून घ्यायची आहे. कधीही आपल्याला, नेहमी मी व्हिडिओमध्ये सांगत असते की बाउंड्री महत्त्वाची असते. बाउंड्री करून घ्यायची. त्याच्यानंतर 2 हिरव्याच्यामध्ये मी डार्क गुलाबी कलर म्हणजेच पिंक कलर भरलेला आहे. त्याच्यानंतर खालच्या बाजूने सुद्धा आपण हिरवा कलर चिटकावून घेतो आहे. आणि हो, चिटकावत असताना गन जी आहे आपली स्टिक एकदम गरम होऊ द्यायची आहे आणि चिटकावल्याच्या नंतर थोडंसं जास्त वरती दाबून घ्यायचं आहे. कारण मला व्हॉट्सअपला भरपूर ताईंचे मेसेज येत आहेत की ताई आमचं निघतं आहे, उलन निघतं आहे. अजिबात निघत नाही. मला आता जवळजवळ वर्ष होत आलं आहे हे काम करते आहे मी. आणि भरपूर मॅट सेल केलेल्या आहेत, बनवलेल्या आहेत. तर यामध्ये माझं एकही उलन निघालेलं नाही आहे, धुतलं तरी निघालेलं नाही. त्यामुळे आपल्याला गन जे आहे तर एकदम छान गरम करायची आहे. आणि हां, हे धुतल्याच्या नंतर मात्र तुम्ही उन्हामध्ये वाळवत घालवू नका. कारण उन्हामुळे काय होतं, आपली हे जे गन जे आहे चिटकावलेलं स्टिक हे पगळू शकतं आणि मग निघू शकतं. त्यामुळे उन्हामध्ये वाळवायचं नाही धुतल्याच्या नंतर. आणि खूप सुंदर बघा, एकदम कमी वेळात आपल्याला, सध्या रांगोळी काढण्यासाठी वेळ नसतो, कुणालाही वेळ नसतो. प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये बिझी आहे. आणि शिवाय जर काढली तर लहान मुलं घरात असतील तर ते मोडण्यात येते आणि तेच पायाला टोचते, तेच घरामध्ये सगळीकडे पसरते आणि अन्नामध्ये वगैरे जाण्याची शक्यता असते. त्यामुळे जरा लहान मुलं असतील तर आपण जपूनच वापर करतो रांगोळीचा. तर त्यामुळे अशा प्रकारच्या रेडीमेड रांगोळी खूप उपयोगाला येतात. तर इथे बघा, स्वास्तिक मी तयार करून घेतलेला आहे. एक लाईन दिलेली आहे स्वास्तिकची आणि पूर्ण हे पिवळा कलर आतमध्ये चिटकवल्याच्या नंतर वरून मी एक लाईन देणार आहे, म्हणजेच थोडंसं डार्क दिसेल स्वास्तिक आपल्याला. तर बघा, आता ह्या पिवळा कलर जो आहे, आंबा पिवळा कलर, आतमध्ये पूर्ण भरून घ्यायचा आहे आपल्याला.
तर आता इथं आतमध्ये संपूर्ण भरून घेते मैत्रिणींनो. तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी आपल्या घरासाठीच जे काही नवनवीन डेकोरेटिव्ह आयडियाज असतात किंवा रांगोळी मॅट असतात, तर हेच मी बनवत असते. तर ते जर तुम्हाला शिकायचं असेल, बिझनेस कसा करायचा, काय काय बिझनेस आहेत महिलांसाठी किंवा काय काय करू शकतो आपण, हे सगळं घरामध्ये DIY एखादं, तर ते सगळं मी तुम्हाला आपल्या या चॅनलवरती शिकवणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा. तर म्हणजे मी जे काही व्हिडिओ सेंड करेल, अपलोड करेल, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. तर बघा इथे अशा प्रकारे पूर्ण आंबा पिवळा कलरची जी उलन आहे स्वस्तिकच्या भोवती पूर्ण मी अशा प्रकारे भरून घेणार आहे. आणि आता इथं मी आंबा पिवळा कलर वापरला आहे. जर इथं लिंबू पिवळा वापरला असता तर आणखीन उठावदार दिसला असता हा कलश, परंतु मी इथं आंबा पिवळा कलर वापरलेला आहे. आणि संपूर्ण आपलं स्वास्तिक जे आहे तर ते तयार झालेलं आहे. स्वास्तिकला मी म्हटल्याप्रमाणे वरून आणखीन एक वेळेला लाल गुलाबी कलरने डबल एक राऊंड मारलेला आहे आणि मध्ये गोल गोल करून छोटे छोटे ठिपके दिलेले आहेत 4. आणि त्याच्या बघा खाली लिंबू पिवळा कलर थोडासाच वापरलेला आहे. तर किती सुंदर एकदम उठावदार दिसतोय कलर. तर त्यामुळे म्हणते, जर तुम्ही आंबा पिवळा कलरच्या ठिकाणी लिंबू पिवळा कलर वापरलात तर खूप सुंदर आणि उठावदार दिसेल आपलं कलश. तर बघा इथं सगळीकडे आता भरून झालेली आहे खालच्या, म्हणजे आपण जो काही कलश म्हणतो, तर त्या कलशामध्ये पूर्ण उलन आपली भरून तयार आहे. आता याच्यानंतर आपल्याला करायचे ते वरची पानं आणि नारळ. तर बघा पानांचा आकारसुद्धा एकदम ॲक्युरेट आलेला आहे, सुंदर आलेला आहे. तर इथं सुरुवातीला मी डार्क हिरव्या कलरने पानांची जी बाउंड्री आहे तर ती बाउंड्री अगोदर देऊन घेते. पूर्ण बाउंड्री डार्क हिरव्या कलरने आपल्याला देऊन घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, या अगोदरसुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत ताटावर भोवतीची रांगोळी वगैरे. तर ते व्हिडिओ जर पाहिले नसतील तर नक्कीच एकदा पाहून घ्या. शॉर्ट व्हिडिओ आहेत, त्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळे आपल्याकडं जे काही डिझाईन्स आहेत, ताटाभोवतीचे महिरप, मोठ्या 2 फुटाच्या रांगोळी वगैरे किंवा उंबरठापट्टी, या सगळ्यांचे व्हिडिओ छोटे छोटे मी बनवलेले आहेत शॉर्टमध्ये, ते पण एकदा बघून घ्या. आता इथे बघा 2-3 पानांनाच बाउंड्री दिलेली आहे आणि त्याच्यानंतर वरती नारळ अगोदर तयार करून घेणार आहे मी, कारण वरची जी 2 पानं आहेत तर ते नारळाच्या साईडला आहेत. तर ते फिनिशिंग छान येण्यासाठी मी अगोदर नारळ तयार करून घेते आणि त्याच्यानंतर वरची जी 2 पानं आहेत ती नंतर पानं आपल्याला तयार करायची आहेत. तर नारळासाठी आणखीन थोडासा डार्क चॉकलेटी कलर तुम्हाला जर भेटला तर तो तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे हाच होता म्हणून मी हा वापरलेला आहे. पहिलं जे आपण एक कलश बनवलेलं होतं तर त्या कलशामध्ये मी थोडासा डार्क कलर वापरलेला होता, तर त्यामुळे आणखीनही खूप सुंदर दिसत होतं. परंतु हे सुद्धा खूप सुंदर दिसते नारळासाठी. तर बघा नारळाचा पूर्ण भाग आपण तयार करून घेतलेला आहे. आता साईडची जी 2 पानं राहिली होती त्याचं आउटलाईन म्हणजेच बाउंड्री तयार करून घेतली. आणि आता त्याच्यानंतर आपण पानांच्या मध्ये जी एक शिर असती, लाईन असती, तर ती सुद्धा डार्क हिरव्या कलरनेच भरून घ्यायची आपल्याला. सगळ्या पानांमध्ये आपण हिरव्या कलरची एक एक लाईन देऊन घेणार आहोत. आता त्याच्यानंतर पोपटी कलर मी इथे घेतलेला आहे पानांमध्ये भरण्यासाठी. आणि हे बघा अशा प्रकारे पानांमध्ये पूर्ण पोपटी कलर आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित छान असं दाबून घ्यायचं आहे, त्यामुळे निघणार नाही आपली उलन. तर बघा इथे सगळीकडे आता 5ही पानं मी इथं अशा प्रकारे भरून तयार करून घेणार आहे. आणि व्यवस्थित आपल्याला हे जे रेक्झिन आहे तर ते साईडने कट करून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, सुंदर असा मंगल कलश आपल्याला तयार झालेला आहे. आता लग्नसराई संपल्याच्यानंतर आपलं श्रावण महिन्यापासून आपले सणवार वगैरे सुरू होतात, त्यावेळेला आपल्याला हा कलश प्रत्येक पूजेसाठी वगैरे आपण बॅकड्रॉप म्हणून भिंतीवरती चिटकावून देऊ शकता.
किंवा रांगोळी म्हणून समोरही ठेवू शकता, पाटाच्या किंवा चौरंगाच्या समोरही ठेवू शकता किंवा तुम्ही भिंतीवरती सुद्धा चिटकवून ठेवू शकता डेकोरेटिव्ह पीस म्हणून. बघा किती सुंदर दिसतं हे कलश. संपूर्ण तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता साईडचं रेक्झिन आहे तर ते मी व्यवस्थित कट करून घेते मैत्रिणींनो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्या कोणत्या ताई जर ह्या शिकण्यासाठी तयार असतील, त्यांना शिकायचं असेल तर त्या नक्कीच शिकू शकतील, बनवू शकतील. आणि पुन्हा एकदा सांगते, आपल्याकडे सर्व मटेरियल अवेलेबल आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही सर्व व्हिडिओ पाहिलात संपूर्ण, त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.